भेटेल. दुसरा फायनलिस्ट कोण होईल हा सामना आपल्याला नक्कीच सांगून जाईल. चला इथे लगेच दुसऱ्या सेमीफायनलच्या सामन्याला सुरुवात होईल. दुसरा सेमीफायनलचा सामना आपण पाहतो एस के चॅम्पियन्स ट्रॉफी पर्व दुसरं. या दुसऱ्या पर्वातील दुसरा सेमीफायनलचा सामना कोणत्या संघांमध्ये खेळवला जातोय तर एका बाजूला दापोली 11A आणि सिया स्पोर्ट्स. दापोली 11 संघाने टॉस जिंकला. टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. सिया स्पोर्ट्स संघाचे दोन सलामीचे वीर आपण पाहतोय पांडुरंग रघुवीर आणि सुमेध. हे दोन मैदानामध्ये ओपनर्स आपण पाहतोय. स्वतः कॅप्टन देखील आहे सुमेध. पहिला चेंडू फेकला जातोय. आकाश दापोली एक्सप्रेस पहिला चेंडू फेकला गेलाय आणि काय सुरुवात झाली या षटकाची. पहिल्या इनिंगचा नक्कीच पहिला चेंडू फेकला गेला होता आणि डॉट बॉलने सुरुवात झाली या दुसऱ्या सेमीफायनलच्या सामन्याची. अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता पांडू यांचा, मात्र कनेक्शन झालं नव्हतं. दुसरा सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. बिग मॅच आहे, बिग बॅटल आहे या दोन संघांमध्ये. जेव्हा आपण जर बघितलं तर पहिल्या दिवशी या स्पर्धेमधील पहिला सामना खेळवला गेला होता या दोन संघांमध्ये, तेव्हा मात्र कुठेतरी हावी ठरला होता सिया स्पोर्ट्सचा संघ. बीट केलं होतं दापोली 11 या संघाला. मात्र आता मात्र दापोली 11 संघ या सेमीफायनलमध्ये कुठेतरी कमबॅक करतोय. आकाश सकपाल काय गोलंदाजी करतोय. आपल्या धारदार वेगाने, आपल्या व्हेरिएशन्सने कुठेतरी बीट करतोय पांडू यांना. पहिला चेंडू अगदी ओव्हरपिच होता. नंतर चेंडूचे नक्कीच कुठेतरी गती वाढवली आणि चेंडूला बाउन्सर पद्धतीचं टाकलं गेलं. पूर्णपणे बीट झाला होता तिकडे फलंदाज पांडुरंग. दापोली 11B हा संघ तर फायनलसाठी पात्र ठरला आहे. दुसरा संघ कोणता असेल त्या संघाच्या विरोधामध्ये येणारा सामना नक्कीच सांगून जाईल. यावेळी बॅटची एज लागते आणि या एका धाव्याने खातं उघडलं जातं इथे. पहिली धाव इथे पहिले स्कोरिंग रन्स आपण पाहतोय पांडुरंग यांच्या माध्यमातून केले जात आहेत. पहिले दोन चेंडू अगदी चांगल्या प्रकारचे आपण पाहिले होते आकाशाच्या माध्यमातून. नंतर कुठेतरी बॅटची एज लागली, एक धाव धावून काढली जाते. आता मात्र ऑन द स्ट्राईक असेल सुमेध. सुमेध बघावं लागेल कशा प्रकारे फलंदाजी करतोय. स्वतः कॅप्टन देखील असेल. यावेळी चेंडूला खेळले राऊंड ग्राउंड. अमय पालकर चेंडू खाली येतोय. चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण आपण पाहिलंय तिकडे. चेंडू नक्कीच समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, मात्र कनेक्शन प्रॉपर झालं नव्हतं. एका धाव्याने इथे स्कोर कार्ड आणखीन एका धाव्याने पुढे सरकेल 2 या आकड्यावरती. अजून या पहिल्या षटकाचा जर विचार केला तर चांगल्या प्रकारे घडतं हे षटक. कुठेतरी समोरच्या फलंदाजांना रोखून ठेवण्यामध्ये यशस्वी होतोय आकाश. यावेळी देखील फटका खेळलाय अलॉंग द कार्पेट. तिकडे फटका खेळलाय. तिकडे चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. थोडंसं फंबल देखील झाला होता अमय पालकर. एका धाव आणखीन एक धाव धावून काढली जाते. म्हणजेच काय तर या चेंडूवरती 2 धावा धावून काढले जात आहेत. जिथे जिथे रन्स अवेलेबल आहेत तिथे तिथे रन्स धावून काढले जात आहेत. तिथे तिथे रन्स घेतले जात आहेत नक्कीच. आणि या त्या स्कोरने, त्या रन्सने आपल्या स्कोरिंगमध्ये देखील इजाफा करण्यामध्ये यशस्वी होतात दोन्ही फलंदाज. या षटकातील पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू फेकला जाईल. फेस करेल पांडू. यावेळी स्विच हिट मारण्याचा प्रयत्न. तिकडे चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपलं तितकंच चांगलं पाहिलंय श्रेयशाच्या माध्यमातून. षटक क्रमांक 1 इथे समाप्त होतंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते सिया स्पोर्ट्स या संघाची 4 या आकड्यावरती. लॉस ऑफ 0 विकेट, 4 रन.
इथे दुसऱ्या षटकाला सुरुवात होताना आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती बॉलर श्रेयस तयार होतोय. श्रेयस याने आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून सातत्याने चांगली कामगिरी केली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आता मात्र कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. समोर संघ नवीन आहे, फलंदाज नवीन आहेत. या संघासमोर नक्की चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण महत्त्वपूर्ण सामना आहे, सेमीफायनलचा सामना आहे. दोन्ही संघांसाठी नक्कीच विजयाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण सामना असेल. मस्ट विन मॅच दोन्ही संघांसाठी. श्रेयस तयार होतोय, सामना करेल सुमेध जामदार. ते ड्राईव्ह केलंय, तिकडे क्षेत्ररक्षक रनआउटचा चान्स. नक्कीच जिथे थोड्या वेळेसाठी डेंजर झोनमध्ये होता सुमेध. जर डायरेक्ट हिट लागली असती तर करबी मामला होऊ शकला असता. मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट्स आपण सातत्याने पाहत आलो या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. आतापर्यंत एकही बाउंड्री आली नाही आहे या इनिंगमध्ये. पहिल्या षटकामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण आकाशाच्या माध्यमातून पाहिली होती, आणि दुसऱ्या षटकामध्ये देखील चांगली सुरुवात झाली श्रेयसच्या माध्यमातून. आकाशने फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. श्रेयसच्या पहिल्या चेंडूवरती एका धाव्याने इथे समाधान मानावं लागेल. पांडू याच्या बॅटमधून मोठे मोठे स्ट्रोक्स खेळावे लागतील, मोठे मोठे फटके खेळावे लागतील. कसं अगदी अशाच प्रकारच्या स्ट्रोकची गरज आहे सीआर स्पोर्ट्सच्या संघाला. 6 रन या इनिंगमधील पहिला षटकार पांडुरंग याच्या बॅटमधून येतोय. षटकार 6 धावांसाठी. अगदी चेंडूला चांगल्या प्रकारे पिक केलं होतं, आणि त्या चेंडूचा अगदी पुरेपूर समाचार घेतला जातोय. चेंडूला सरळ पाठवलं होतं लॉंग लेगच्या दिशेने 6 धावांसाठी. एक मोठा षटकार आपण पाहिलाय. अशाच काहीशा षटकारांची, अशाच काहीशा मोठ्या मोठ्या फटक्यांची गरज असेल सीआर स्पोर्ट्सच्या संघाला. दुसरं षटक आहे, पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय मैदानावरती चालू असताना. इथे फिल्डिंगमध्ये काहीसे लगेचच चेंजेस केले जातात जतीनजी यांच्या माध्यमातून. षटकार आलाय मागच्या चेंडूवरती. यावेळी कमबॅक कसा करतोय, कोणत्या प्रकारचा चेंडू फेकला जातो हे देखणं गरजेचं असेल श्रेयसच्या माध्यमातून. यावेळी मात्र बॅटची एज लागले. एफर्ट्स दिले होते तिकडे. चांगल्या पद्धतीने चेंडू कलेक्ट देखील केला होता, चांगल्या प्रकारे चेंडूपर्यंत पोहोचला देखील होता तिकडे क्षेत्ररक्षक. मात्र कॅच ड्रॉप होते. चांगले प्रयत्न होते, प्रयत्नांसाठी 100 पैकी 100 मार्क. मात्र कुठेतरी इथे कॅच ड्रॉप होते. एक जीवनदान भेटतंय पांडू यांना. षटकार ठोकला होता, त्याच्यानंतर लगेचच अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न देखील होता. बॅटची एज लागली होती, चेंडू थोडा काल हवेमध्ये देखील होता, कॅच ड्रॉप होते. एक जीवनदान भेटतंय. आपण जीवनदानाचं महत्त्व जर विचारलं तर ओमकार पाटीलला जाऊन विचारा. त्याचे नक्कीच 2 कॅच सुटले होते मागच्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये, आणि ते 2 कॅच सुटल्यानंतर त्याने काय फलंदाजी केली होती. आपल्याला नक्कीच सिंगल हँडेडली एक सामना जिंकून दिला होता आपल्या संघाला, आणि फायनलमध्ये पोहोचवण्याची महत्त्वपूर्ण एक कॉन्ट्रीब्युशन दिलं होतं आपल्या संघासाठी. इथे चांगली षटक आपण पाहतोय, चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय श्रेयसच्या माध्यमातून केली जाते. आपल्या पेसने नक्कीच कुठेतरी बीट करतोय समोरच्या फलंदाजांना. पुढचा चेंडू फेस करेल सुमेध. इथे कुठेतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता श्रेयसचा. एक्स्ट्राच्या रूपाने 1 धाव भेटेल. एक्स्ट्राचे जेवढे रन्स तुम्ही समोरच्या संघाला कमी द्याल तेवढे नक्कीच तुमच्या संघासाठी दुसऱ्या इनिंगमध्ये चेस करताना तेवढं चांगलं ठरेल. जे एक्स्ट्राचे रन्स असतील ते तुमच्या हातामध्ये असतात, तुम्हाला कंट्रोलमध्ये गोलंदाजी करावी लागेल. श्रेयसच्या माध्यमातून थोडीशी लाईन आणि लेंथमध्ये वेगळं करण्याचा प्रयत्न होता मागच्या चेंडूवरती. यावेळी देखील चेंडू हवेमध्ये आहे, मात्र नो मॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. 1 रन धावून काढली जाते. एका धाव्याने समाधान मानावं लागेल. दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून मोठे मोठे स्ट्रोक्स खेळण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय, मात्र कनेक्शन चांगल्या प्रकारचं आपल्याला पाहायला भेटत नाही. कनेक्शन चांगलं झालं होतं. पांडू यांच्या माध्यमातून आपण पाहिलं होतं, एक षटकार देखील आला होता या षटकाच्या सुरुवातीच्या चेंडूवरती. नंतर कुठेतरी जकडून ठेवलं श्रेयसने, कुठेतरी कमबॅक केलाय.
अंतिम चेंडू असेल या दुसऱ्या षटकातील. धावसंख्येचा जर विचार केला 14 या आकड्यावरती पोहोचला आतापर्यंत सिया स्पोर्ट्सचा संघ, आणि आता एक 15 होतील एक्स्ट्राचे रन. हे नक्कीच तुम्हाला समोरच्या पुढे जाऊन तुम्हाला नक्कीच कुठेतरी धोकादायक ठरू शकतात हे रन्स, ह्या धावा. मार्जिन ऑफ इंचेस आपण म्हणतो, मार्जिन ऑफ रन्स देखील तुम्हाला कंट्रोलमध्ये जर गोलंदाजी केले नाही तर ह्या धावा तुम्हाला मागात पडू शकतात. सेमीफायनलची मॅच आहे, मोठा सामना आहे, बिग बॅटल आहे आणि तेवढ्याच ताकदीचा संघ देखील समोर आहे. सिया स्पोर्ट्स हा संघ देखील नक्कीच या स्पर्धेमधील प्रबळ दावेदार आहे. पहिल्या दिवशी सेमीफायनलचं तिकीट पक्क केलं होतं या संघाने. दापोली 11 संघाला देखील बीट देखील केलं होतं अगदी पहिल्याच सामन्यामध्ये. यावेळी स्टँड अँड डिलिव्हर, चेंडूला सरळ पाठवलं सीमारेषेच्या बाहेर, 6 धावा, षटकार. 2 षटकं इथे समाप्त होत आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर विदाउट लॉस 21-21 या आकड्यावरती सिया स्पोर्ट्स. धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या आकड्यावरती, 21. चला इथे लगेच षटक क्रमांक 3 ला सुरुवात होईल. तिसरं षटक टाकण्याची जबाबदारी दिली जाते मसूद याने सातत्याने चांगली गोलंदाजी केली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. फलंदाजी देखील चांगल्या पद्धतीची आपल्याला पाहायला भेटते. एक प्रॉपर असा ऑलराऊंडर आहे दापोली 11A या संघासाठी. ऑलराऊंडिंगची भूमिका बजावताना आपल्याला सातत्याने पाहायला भेटतोय आणि चांगल्या प्रकारचे प्रदर्शन देखील आपण त्याच्या माध्यमातून पाहिलंय. ह्या सामन्यामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतो, कशा प्रकारे फलंदाजी करतो, कशा प्रकारे आपल्या संघासाठी कॉन्ट्रीब्यूट करतो हे देखणं देखील महत्त्वाचं असेल. सुमेध आणि पांडुरंग रघुवीर यांची ओपनिंगची जोडी आपण अजूनही मैदानामध्ये पाहतोय. पांडुरंग यांच्या माध्यमातून आक्रमण चढवलं गेलं होतं आणि नक्कीच इथे सुमेध यांच्याकडून चांगल्या प्रकारची प्लेसमेंट आपण पाहतोय. तिकडे क्षेत्ररक्षक असेल तैनात, मात्र थोडंसं फंबल देखील झाला होता, त्याचाच फायदा घेत 2 धावांना इथे स्कोअर कार्डमध्ये इजाफा होईल. 2 धावा धावून काढल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स आपल्याला पाहायला भेटते दोघांच्याही माध्यमातून. पांडुरंग यांच्या माध्यमातून नक्कीच श्रेयशाच्या वरती आक्रमण चढवलं गेलं होतं. 2 षटकार आपण त्यांच्या माध्यमातून मागच्या षटकामध्ये पाहिले होते. तसेच प्रकारचे फटके खेळावे लागतील. गतीमध्ये व्हेरिएशन, गतीमध्ये परिवर्तन जेव्हा जेव्हा गोलंदाज करतोय तेव्हा फलंदाज प्रॉब्लेममध्ये येतोय चेंडूला फेस करण्यासाठी. हे आपण या टुर्नामेंटच्या पहिल्या दिवसापासून पाहिलंय आणि ते चेंज ऑफ फेस केलं गेलं मसूद यांच्या माध्यमातून. सुमेध पूर्णपणे बीट झाला होता या चेंडूवरती. यावेळी चेंडू हवेमध्ये खेळलाय, तिकडे क्षेत्ररक्षक समीर येतोय चेंडू खाली आणि काय झेल पकडलाय तिकडे. हो हो, ला जवाब, अतिशय सुंदर. नक्की चांगल्या प्रकारे रीड केलं, चांगल्या प्रकारचं डिस्टन्स कव्हर केलं चेंडूला पकडण्यासाठी आणि काय झेल पकडलाय तिकडे समीर सावंत. एक महत्वपूर्ण झेल पकडलाय आपल्या संघासाठी. सुमेध बॅक टू द पॅव्हिलियन, मोठी विकेट सिया स्पोर्ट्सच्या संघाला. नक्कीच जर विचार केला या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण अनेक सुंदर सुंदर झेल पाहिलेत. कालच्या दिवसामध्ये देखील अझर परकार यांनी देखील सुरेख झेल पकडला होता. आजच्या दिवसामध्ये देखील समीर सावंतने काय झेल पकडलाय, सुंदर प्रकारे डिस्टन्स कव्हर केलं होतं आणि आता मात्र मैदानामध्ये बाहुबली दाखल होतोय. ऋषी बारे मैदानामध्ये दाखल होत आहेत, ज्यांनी नक्कीच मागच्या या दिवसाच्या पहिल्या दिवसामध्ये दापोली 11च्या संघाविरुद्ध चांगली फलंदाजी केली होती. द बिग मॅन ऋषी बारे मैदानामध्ये दाखल होतोय. मसूद आपल्या संघासाठी नक्कीच एक मोठी विकेट प्राप्त करतोय. सुमेधाला माघारी परतावं लागलं होतं. सेट बॅट्समन होता आतापर्यंत, चांगल्या प्रकारची फलंदाजी आपण त्याच्या माध्यमातून पाहत होतो.
मात्र बॅक टू द पवेलियन जावं लागेल. नवीन बॅटर ऋषी बारे द बिग मॅन बाहुबली मैदानामध्ये दाखल होतोय. सामना करेल मसूद याच्या गोलंदाजीचा. पहिला चेंडू फेस केलाय. हो बॅटची एज लागली होती. थोडा वेळ नक्कीच सर्वजण एक्सायटेड होते या चेंडूसाठी जर विचार केला, कारण मोठी विकेट येऊ शकली असती. मात्र चेंडूची मोठी एज लागली होती चेंडूला बॅटची. याच कारणास्तव चेंडू थोडंसं जास्त ट्रॅव्हल झाला. एका धावेने ते समाधान मानावं लागेल. एका धावेने ऋषी बारेचं देखील इथे खातं उघडलं जात आहे. पहिल्या दिवसामध्ये जे स्ट्रोक्स खेळले होते ऋषी बारेने आकाशाच्या वरती काउंटर अटॅक केला होता, मात्र तो भूतकाळ आहे. तुम्हाला आता वर्तमानामध्ये यावं लागेल. यावेळी स्विच हिट 6 रन. काय फटका खेळलाय पांडुरंग रघुवीर. हीच तर या नावाची चर्चा करत राहिलोय आपण. या नावाची जर चर्चा केली तर दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानावरती आपल्या बॅटने सातत्याने चांगली फलंदाजी करत आलाय. सुरुवातीला नक्कीच थोडासा सेट होण्यासाठी वेळ घेतला होता, त्याच्यानंतर मात्र काउंटर अटॅक केला जातोय. इंडिव्हिज्युअल 22 या आकड्यावरती खेळतोय पांडुरंग रघुवीर. 9 चेंडू फेस केले त्या 22 धावा बनवण्यासाठी. चांगल्या प्रकारची फटकेबाजी आपण त्याच्या माध्यमातून पाहतोय. 3 मोठे षटकार आपण त्याच्या माध्यमातून पाहिलेत या इनिंगचा जर आतापर्यंत विचार केला. सेट आहे पूर्णपणे क्रीजवरती. सिया स्पोर्ट्स संघासाठी नक्कीच पांडुरंग रघुवीर जेवढे जास्त चेंडू खेळेल आणि ऋषी बारे ह्या दोघांची पार्टनरशिप महत्त्वपूर्ण असू शकते. या सामना जर जिंकायचा असेल, दापोली 11 संघाला एक आव्हानात्मक टार्गेट चेस करायचं असेल तर या दोघांची पार्टनरशिप महत्त्वपूर्ण ठरू शकते. मसूद शेवटचा चेंडू फेकेल या षटकामधील. यावेळी देखील अगदी तसा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र कनेक्शन प्रॉपर झालं नव्हतं. 3 षटकं समाप्त होत आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 31 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते सिया स्पोर्ट्स संघाची. 31 रन्स विदाउट लॉस ऑफ 1 विकेट. 31 धावा. एकतीस. षटक क्रमांक 4 ला इथे लगेच सुरुवात होईल. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहू शकाल आकाश येतोय. ज्या आकाशने षटक क्रमांक पहिलं जे टाकलं होतं त्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. आता मात्र नवीन बॅटर असेल ऋषी बारे आणि सेट बॅट्समन आहे पांडुरंग रघुवीर, ज्यांनी आतापर्यंत चांगली फटकेबाजी केली या संपूर्ण सामन्यामध्ये. ऋषी बारेची देखील बॅट अजून आपण बोललेली पाहिली नाही या सामन्यामध्ये. एकच चेंडू फेस केलाय आणि त्या एका चेंडूमध्ये 1 धाव धावून काढली गेली होती त्यांच्या माध्यमातून. पांडुरंग रघुवीर आपल्या संघासाठी एक महत्त्वपूर्ण पारी खेळताना आपल्याला पाहायला भेटतोय संपूर्ण सामन्यामध्ये. चला लेट्स प्ले. इथे षटक क्रमांक 4 ला सुरुवात होईल. आकाश सामना करेल पांडुरंग रघुवीर. इथे अतिशय चांगल्या पद्धतीचा चेंडू आपण पाहिला होता. यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता आणि चांगल्या प्रकारे सन्मान केलं, त्या सन्मानजनक खेळलं गेलं त्या चेंडूला. एका धावेने इथे स्ट्राईक चेंज होते. आता मात्र हे बॅटल बघणं महत्त्वाचं असेल. जेव्हा या दोघांचा सामना या स्पर्धेमधील पहिल्या दिवसामध्ये झाला होता, तो पहिला सामना होता या स्पर्धेचा आणि त्या पहिल्या सामन्यामध्ये 3 षटकार ठोकले होते ऋषी बारे आणि आकाश सकपाल याच्यावरती. आता मात्र तिसरा दिवस आहे आणि मोठी मॅच असेल. दोन्ही संघ सेमीफायनल मध्ये भिडताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. दोन्ही संघातील खेळाडू नामवंत खेळाडू, दोन्ही संघातील खेळाडूंना या मैदानावरती खेळण्याचा पुरेपूर अनुभव आहे. इथे कुठेतरी जखडून ठेवलंय. जी चूक मागच्या सामन्यामध्ये जो सामना खेळला होता दापोली 11 संघाने, तो पहिला सामना होता सिया स्पोर्ट्स संघाच्या विरोधात. त्या सामन्यामध्ये चूक पाहायला भेटली होती आकाशच्या माध्यमातून. तिथून काहीतरी शिकलेला आपल्याला पाहायला भेटतोय. कोणत्याही प्रकारचा स्कोप इथे देत नाही आहे ऋषी बारेला फटका खेळण्यासाठी. आतापर्यंत 2 चेंडू फेकले गेले. 2 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात आकाशने. चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहिली त्याच्या माध्यमातून या सामन्यामध्ये, या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये केली जाते. यावेळी देखील अमेय पालकर चेंडूला
चेस करतोय, चांगलं क्षेत्ररक्षण आपण त्याच्या माध्यमातून सातत्याने पाहतोय. लॉंग ऑनला तो तैनात होता, चांगलं क्षेत्ररक्षण आपण त्याच्या माध्यमातून पाहिलंय. आतापर्यंत कुठेतरी मोठे स्ट्रोक्स खेळण्यापासून वंचित ठेवलंय. 3 चेंडू फेकलेत आणि 3 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 3च धावा खर्च केल्यात आकाशने. सातत्याने चांगली गोलंदाजी करतोय या सामन्यामध्ये. या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये आपल्या संघासाठी आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती कॉन्ट्रीब्यूट करतोय. फुल टॉस आहे, चेंडू सरळ हवेमध्ये उभा झालाय, मात्र चेंडू नो मॅन्स लँडमध्ये ट्रॅव्हल करतो. तिथे प्रयत्न केला गेला होता मसुदांच्या माध्यमातून, मात्र थोडासा इथे चेंडू नो मॅन्स लँडमध्ये ट्रॅव्हल करतोय. एक मोठी विकेट येऊ शकली असती, मात्र ऋषी बारे सेफ असेल मैदानामध्ये. 2 धावा धावून काढल्या जात आहेत. कुठेतरी मोठे स्ट्रोक्स खेळण्यापासून जखडून ठेवतोय. फुलटॉस चेंडू होता, कनेक्शन प्रॉपर झालं नव्हतं, चेंडू सरळ हवेमध्ये उभा झाला होता. 2 धावांनी समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. स्कोर कार्ड 36 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय सीआर स्पोर्ट्सच्या संघाचं. ऋषी बारे या नावाची चर्चा आपण याच फटक्यांसाठी खेळतो. ट्रेडमार्क स्ट्रोक, 6 धावा, 6 रन. नक्की जेव्हा पहिल्या दिवशी पहिल्याच सामन्यामध्ये या दोघांचं बॅटल राहिलं होतं, त्या सामन्यामध्ये 3 षटकार ठोकले होते. आतापर्यंत एकच षटकार ठोकला. एक चेंडू नक्की चांगल्या पद्धतीचा हाताळला गेला होता, यॉर्कर चेंडू होता. त्याच्यानंतर कुठेतरी लेंथ बिघडली होती आणि त्या चेंडूचा पुरेपूर फायदा घेतला गेलाय बाहुबली यांच्या माध्यमातून. पूर्णपणे ताकदीचं प्रदर्शन करतोय ऋषी बारे या मैदानामध्ये. या दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये आकाश याच्यावरती आक्रमण चढवलं जात आहे. ज्या आकाशने सातत्यपूर्ण गोलंदाजी केली होती, इकॉनॉमिकल राहिला होता या चेंडूपूर्वी, मात्र त्याच गोलंदाजीवरती त्याच चेंडूवरती अतिशय चांगल्या पद्धतीने स्ट्रोक खेळलेत. पुन्हा एकदा एक यॉर्कर पद्धतीचा चेंडू आपण पाहिलाय. तिकडे अमेय चांगल्या प्रकारे कलेक्ट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का, मात्र चांगल्या वेळी नकार दिलाय. षटक क्रमांक 4 इथे समाप्त होतात. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 43 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय सीआर स्पोर्ट्स हा संघ. 43 विदाउट लॉस ऑफ 1 विकेट. नक्कीच जर इनिंगची आतापर्यंत चर्चा केली तर 4 षटकांचा खेळ आपण पाहिलाय. 4 षटकांमध्ये 43 धावसंख्येपर्यंत मजल गाठली. हे षटक महत्त्वपूर्ण षटक असेल. जर समोरच्या संघाला आव्हानात्मक टोटल सेट करायचं असेल समोरच्या संघासमोर, तर या षटकामध्ये मोठे मोठे स्ट्रोक्स खेळावे लागतील. महत्त्वपूर्ण षटक टाकण्याची जबाबदारी दिली जाते मुसद्दीक याच्यावरती. मुसद्दीक आपल्या चेंज ऑफ पेससाठी नक्कीच या दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानावरती ओळखला जातो, ज्याने आपल्या चेंज ऑफ पेसने गतीमध्ये व्हेरिएशन केले, गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन करून समोरच्या फलंदाजांना अगदी जखडून ठेवलंय सातत्याने. इकॉनॉमिकल राहिलाय संपूर्ण स्पर्धेमध्ये. या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये आतापर्यंत मुसद्दीक तोच गोलंदाज इथे गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. एक महत्त्वपूर्ण षटक असेल. सामना करतील 2 सेट बॅट्समन ऋषी बारे आणि पांडुरंग रघुवीर. दोन्ही आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण खेळी खेळताना आपल्याला पाहायला भेटताय त्या मैदानामध्ये. ऋषी बारेने काय स्ट्रोक खेळला होता, तो थोडासा लाईन आणि लेंथमध्ये चूक झाली होती. त्या चेंडूचा अगदी पुरेपूर समाचार घेतला होता आकाशाच्या गोलंदाजीवरती. आता असेल मुसद्दीक याच्यावरती नजरा असतील सर्व दापोलीकरांच्या. पहिला चेंडू फेकला जातो. ऋषी बारेने फेस केले चेंडूला. गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस आपल्याला सातत्यपूर्ण पाहायला भेटतील या षटकामध्ये. कारण मुसद्दीकची तीच कुठेतरी स्ट्रेंथ आपण पाहतोय, मुसद्दीकची तीच कुठेतरी ताकद आहे. चेंज ऑफ पेस करून समोरच्या फलंदाजांना कुठेतरी बीट करतो हा गोलंदाज. आपल्या स्ट्रेंथला नक्कीच कुठेतरी बॅक करण्याचं काम सातत्याने केलं जातं मुसद्दीक याच्या माध्यमातून. आता मात्र स्ट्राईक चेंज झाली. पांडुरंग रघुवीर असतील ऑन द स्ट्राईक, ज्यांनी आतापर्यंत या इनिंगमध्ये 25 धावसंख्येपर्यंत महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन दिलंय आपल्या संघासाठी. 44 मधील 25 धावा या वैयक्तिक पांडुरंग रघुवीर यांचे आहेत. मुसद्दीक शेवटचं षटक असेल. इथे चेंज ऑफ पेस हा चेंडू कुठेतरी फलंदाजांना प्रॉब्लेम आणतोय खेळण्यासाठी. कारण जेव्हा गोलंदाज आपल्या गतीमध्ये परिवर्तन करतायत, चेंज ऑफ पेस करतात, स्लोवर चेंडूचा वापर करतायत,
तेव्हा तेव्हा बॅटरला कुठेतरी प्रॉब्लेम येतोय चेंडूला फेस करण्यासाठी. हे आपण सातत्याने पाहिलंय. कनेक्शन जर चांगलंच झालं तर मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातो, अन्यथा कुठेतरी प्रॉब्लेम येतोय फेस करण्यासाठी. या इनिंगमधील उर्वरित 4 चेंडू शिल्लक असतील पहिल्या इनिंगमधील. ऋषी बारे असेल ऑन द स्ट्राईक. इथे फटका खेळला, तिकडे क्षेत्ररक्षक. चेंडू खाली होता मात्र मिस जजमेंट केली, पूर्णपणे मिस जज केलं चेंडूला. एक कॅच होऊ शकली असती, एक रन देखील इथे रोखू शकला जाऊ असला असता, मात्र कॅच ड्रॉप आपल्याला पाहायला मिळते. ऋषी बारे याची मोठी विकेट मिळू शकली असती या चेंडूवरती. साधनाताई बाळासाहेब बोत्रे मॅडम या एंड करून गोलंदाजी करताना आपण पाहतोय. मुसद्दिक याला स्विच हिट मारण्याचा प्रयत्न, इथे रनआउटचा चान्स होऊ शकतो का? तसेच सन्माननीय वलीम सरजी मुकादम यांचं देखील इथे आगमन झालंय. सरांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो मी. सन्माननीय आदरणीय आमचे वलीमजी मुकादम सरांचं देखील इथे शुभागमन होतंय. साहेबांनी विनंती असेल आपण कृपया मुख्य मंचावर या आणि या संपूर्ण स्पर्धेचा, या संपूर्ण टुर्नामेंटचा आनंद मुख्य मंचावरती बसून घ्यायचा आहे. दरम्यान सामन्याच्या जर दिशेने आपण वळून पाहिलं तर कॅच ड्रॉप झाली होती ऋषी बारे याची. नंतर कुठेतरी स्विच हिट मारण्याचा प्रयत्न होता, एक धाव धावून काढली, स्ट्राईक चेंज झाली. इथे वाईट बॉल दिला जातोय. चेंज ऑफ पेस करण्याचा सातत्याने प्रयत्न होतोय. आतापर्यंत कुठेतरी मोठे स्ट्रोक्स खेळण्यापासून जखडून ठेवलंय. 4 चेंडू फेकले गेलेत आणि 4 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 5च धावा खर्च केल्यात मुसद्दिकने. यावेळी ऋषी बारेने फटका खेळलाय, फाईन लेगच्या डोक्याच्या वरून चेंडू सरळ आउट ऑफ द पार्क, 6 रन. आणि त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेच्या आमच्या आशयदाते आमच्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय वलीमभाई मुकादम साहेबांचं आगमन झालंय. सो साहेबांना विनंती करतो की आपण मुख्य मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचंय. आणि इथे व्हाईट बॉल देखील असणार आहे. आपण जर पाहायला गेलं तर एक चांगला स्कोर, एक फायटिंग स्कोर वरती तर लागलाय. आणि त्याचबरोबर मोसीनभाई रखांगी साहेबांना देखील विनंती करतो की आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हा. आणि यावेळेला अगदी देखना स्ट्रोक बघा, चेंडू खूप लांब गेलाय, 6 रन्स मिळतील, षटकार आलाय. आणि षटक क्रमांक जर पाहायला गेलं तर एकंदरीत 5चा खेळ होईल समाप्त. धावसंख्या 61, 61 रन स्कोरबोर्ड वरती आहे. अक्षमासावी स्कोरबोर्ड मात्र या ठिकाणी बघा पुढे सरकत असताना 62 रन झालेत. 63चं टार्गेट असेल. आ 62 झालेले आहेत, 63चं टार्गेट असेल 63चं.
जरा क्षमा असावी 62चं टार्गेट असेल 62 धावांचं टार्गेट आहे. बासष्ट धावांचा फटलाक करायचंय दापोली 11 या टीमला. 30 बॉल मध्ये 62, 12.6 ही सरासरी प्रत्येक ओव्हर मध्ये मेंटेन ठेवत असताना आता तुम्हाला 62 रन्स बनवावे लागतील. त्याच्यानंतर आपण मिस्टर ठोको गुरु
एक धाव मिळते ती मसुद्याला. एका धावेसह धावसंख्या वाढते ती. धावा झालेल्या आहेत 34 धावा. 17 चेंडू 28 धावा. मोठं समीकरण पाहायला मिळते आपल्याला. 17 चेंडू 28 धावा. समीर चव्हाण आपल्याला आता पाहायला मिळेल, ज्याने गेल्या टुर्नामेंटमध्ये 50 मारली होती. 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारले होते. असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय तो समीर सावंत. समीर सावंतचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, ज्याने पूर्ण राज्यामध्ये आपलं दापोलीचं नाव रोशन केलं. तो आपला समीर सावंत आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजीला पाहूया, अनुप त्याच्यावर गोलंदाजी करतोय आणि समीरचं हे आक्रमण आपल्याला पाहायला मिळतंय आणि पाहूया बाद होतोय तो समीर. समीर सावंतची मोठी विकेट मिळते ती अनुप याला. बहुधा आता समीरची जागा घेण्यासाठी जाईल अमेय पालकर. अमेय पालकर हा मिस्टर कन्सिस्टंट म्हणून पाहायला मिळतो आपल्याला. दापोली प्रीमियर लीगचा मॅन ऑफ द सिरीज, दापोली चॅम्पियन लीगचा मॅन ऑफ द सिरीज, असा हा आपल्याला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो अमेय पालकर. अतिशय चांगली फलंदाजी करतो. अमेय पालकरच्या जेव्हावर अनेक सामने दापोली लोण या संघाने जिंकलेले आहेत. ते एकट्या अमेय पालकरच्या जीवावर अमेय पालकर सारखा खेळाडू आपल्या संघामध्ये असणं हे प्रत्येक संघाचं इच्छा असते की आपल्याला अमेय पालकर सारखा खेळाडू आपल्या संघामध्ये असावा. पण दापोली लिओन मध्ये अमेय पालकर हा स्वतः आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अमेय पालकर गोलंदाजी करेल तो अनुप देशमुख. अमेय पालकर याला पाहूया किती धावा मिळतात. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतायत आणि दुसऱ्या धावेसाठी 2 धावा मिळत आहेत त्या अमेय पालकर याला. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते अमेय आणि मसुद्याची. अनुपची सुद्धा चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी करेल अनुप. पंचांना क्रॉस करतोय, गोलंदाजी करतोय अमेय याला. निर्धाव टाकलेला हा चेंडू. अतिशय सुरेख गोलंदाजी अनुप याची. चांगली गोलंदाजी करतोय अनुप. धावसंख्या झालेली आहे ती 36 धावा. 14 चेंडू आणि 26 धावा. 14 चेंडू 26 धावा. मोठं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. पाहूया कोणाच्या बाजूने हे समीकरण जातंय. अमेय सारखा फलंदाज असताना दापोली लिओन या संघाला कोणतीही काळजी नसेल, कारण अमेय क्रीजवर आहे. आणि सिया स्पोर्ट्स या संघाला सुद्धा कोणतंही टेन्शन नसेल, कारण अनुप सारखा गोलंदाज त्यांच्याकडे आहे. पंच सुद्धा आपले चांगले पंच म्हणून कामगिरी पार पडतायत. अमितजी बिन साहेब आणि नवाज फकीर साहेब हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. तसेच महेशजी शिंदे साहेब, तसेच मकबूलजी पुरोणकर साहेब हे सुद्धा आपल्याला या सामन्यांमध्ये पंच म्हणून आपल्याला पाहायला मिळतात. हे दापोली तालुका क्रिकेट असोसिएशनचे मान्यताप्राप्त पंच आहेत. त्यामुळे पंचांची वाद कोणी घालू नये. पुन्हा एकदा गोलंदाजी करतोय अनुप. फलंदाज आहे तो मसूद. पंच 12 बॉल 25 धावा.
या ओव्हरला फक्त 4 धावा मिळत आहेत आणि अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केली अनूप याने. चांगली गोलंदाजी केली अनूप याने. आणि 6च्या बाहेर जी आपली बाउंड्री रोप आहे त्याच्या बाहेर जो कॅच घेईल त्याला देसाई प्रोडक्ट्स यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. जो बाउंड्री रोपच्या बाहेर कॅच घेईल प्रेक्षक त्याला 100 रुपयाचं पारितोषिक देसाई प्रोडक्ट्स यांच्याकडनं मिळणार आहे. आणि सनी मोहिते यांच्याकडून 50 रुपये. बाउंड्री रोपच्या बाहेर जो कोण कॅच घेईल त्यांना सनी मोहिते यांच्याकडनं 50 रुपये आणि देसाई प्रोडक्ट्स यांच्याकडून 100 रुपये असं 150 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला मिळेल. बारा बॉल 25 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल 25 धावा. धावसंख्या झालेली आहे ती 37 धावा. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 37. अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे ती दापोली लेव्हन या संघाला. पाहूया आता गोलंदाजीसाठी कोण येतोय तो दुसरं षटक घेऊन. वैयक्तिक दुसरं आणि संघाकडनं 4थं षटक घेऊन येतोय तो मनोज मोहिते, मॅन फ्रॉम जालगाव. मनोज मोहिते आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजीसाठी. लेफ्ट आर्म गोलंदाजी करेल आणि बॅट्समन सुद्धा असेल. लेफ्ट आर्म बॅट्समन अमेय पालकर. बारा बॉल 25 धावांची आवश्यकता आहे ती. सामना त्वरित चालू करायचा आहे. पंचांना विनंती आहे लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. यानंतर आपल्याला अंतिम सामना खेळवायचा आहे. अनुप देशमुख तुमचे चाहते भरपूर आहेत इकडे. तुम्ही जरा त्यांना हात करायचा आहे. हां पुन्हा एकदा मनोज गोलंदाजी करायला अमेयाला. पाहूया किती धावा मिळत आहेत. बॅटची लिडिंग एज घेते आणि 4 धावा मिळत आहेत त्या अमेयाला. नशिबाचं साथ मिळतंय ते अमेयाला आणि 4 धावा मिळत आहेत. SK स्पोर्ट चॅम्पियन ट्रॉफीचा आत्ताच आपण डिक्लेअर करतोय की पुढच्या वर्षीचे सामने हे प्रथम पारितोषिक हे 50,000 रुपये असणार आहे आणि द्वितीय पारितोषिक हे 25,000 रुपये असणार आहे. शहबाज खलपे यांचं आम्ही कौतुक करतो की खरोखरच एकट्याच्या जीवावर ते हे सर्व करत असतात. पाणी असेल पिच असेल सर्व ते एकटे करत असतात. त्यांना मानलं पाहिजे. बाउंड्री रोप सुद्धा ते स्वतः एकटे लावतात. शहबाज खलपे यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. शोएब बरमारे यांनी सुद्धा मोठं सहकार्य या स्पर्धेसाठी केलंय. 50,000 रुपयाचं पारितोषिक शोएब बरमारे यांच्या माध्यमातूनच प्राप्त होणार आहे आपल्याला पुढच्या वर्षीसाठी. पहिल्या वर्षी पारितोषिक होतं 20,000 रुपये. दुसऱ्या वर्षी आता दुसरं पर्व आहे तेव्हा प्राइज आहे ते 25,000 रुपये आणि तिसऱ्या वर्षी डायरेक्ट 50,000 रुपये आपण प्राइज केलेलं आहे या स्पर्धेचं. आणि आता 9 बॉलमध्ये 15 धावांची आवश्यकता. स्पर्धा आवडली असेल तर सगळ्यांनी टाळ्या वाजवा. स्पर्धा आवडली का सर्वांना? 9 बॉल 15 17 9 बॉल 17 9 बॉल 17 सॉरी 9 बॉल 17 तू 15 बोलला.
9 बॉल 17 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा एक धाव मिळते ती अमेयाला. गोलंदाजी करतोय तो मनोज मोहिते. अतिशय उत्कृष्ट गोलंदाज आहे. सम्राट युवा संघटनेचा कार्यकर्ता आज आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. मनोज मोहिते. 8 बॉल 16 धावांची आवश्यकता आहे ती दापोली 11 या संघाला. काहीच अवघड असं वाटणारं पण अशक्य नसणारं हे आव्हान आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा गोलंदाजी करेल मनोज. मसूद याला पाहूया झेल होतोय का. आणि सुरेख झेल घेतलेला आहे तो सुमेध जामदार याने. सुमेध जामदार अतिशय उत्कृष्ट झेल घेतलाय सुमेध जामदार याने. मसूद गजगे बाद होतोय आणि मोठा झटका बसतोय तो दापोली 11 या संघाला. पण दापोली 11 या संघाकडे अनेक मातब्बर खेळाडू आहेत. आकाश सकपाळ असेल, जतीन साळगावकर असेल, अनेक चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. पण आकाश सकपाळ हा त्याची जागा घेण्यासाठी जातोय. आकाश सकपाळ सुद्धा व्यावसायिक संघाकडनं खेळतो. TWJ डॅमोनेटर या व्यावसायिक संघाकडनं आपल्याला पाहायला मिळतो. ज्यांनी आपलं दापोलीचं नाव पूर्ण व्यावसायिक संघांमध्ये रोशन केलं तो आपला आकाश सकपाळ. आपल्याला अभिमान असला पाहिजे दापोलीचा की आकाश सकपाळ सारखा खेळाडू आपल्या दापोलीमध्ये आहे आणि तो व्यावसायिक संघांमध्ये खेळतो. असे कमी खेळाडू आहेत की आपल्या दापोलीतनं व्यावसायिक संघांमध्ये खेळायला जातात. तसा एक आपला आकाश. समीर सावंत तो सुद्धा खेळायला जातो. ISPL सुद्धा तो सिलेक्ट झाला होता समीर सावंत. पण काहीसा थोडक्या फरकामुळे तो सिलेक्ट होऊ शकला नाही. पण समीर सावंत सारखा आपला दापोलीचा गुणवान खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा आकाश यांनी मारलेला आणि बाद होतोय आकाश. पांडूने घेतलेला सुरेख झेल. 6 बॉल 16 धावा. मोठा ट्विस्ट आता आपल्याला पाहायला मिळतोय या सामन्यामध्ये. 6 बॉल 16 धावा. जतीन साळगावकर सारखा दापोलीचा सचिन तेंडुलकर ज्याला आपण म्हणतो तो आपला दापोलीचा सचिन तेंडुलकर जतीन साळगावकर आपल्याला पाहायला मिळतोय मैदानामध्ये जाताना. त्याच्या जोडीला अमेय पालकर आहे. 6 चेंडू 16 धावा. परवेज सरकोत काहीशे आपल्याला नाराज होताना पाहायला मिळत आहेत. परवेज सरकोत हे सुद्धा अंतिम फेरीत दाखल झालेले आहेत. विलास मोरे हे अंतिम फेरीत दाखल झालेले आहेत. त्यांना काळजी आहे ती आपल्या दुसऱ्या संघाची. धन्यवाद साई देसाई सर, तुमचं देखील मनापासून आभार. 6 बॉल आणि त्याचबरोबर 16 रन्स पाहिजेत. 6 बॉल मध्ये 16 रन्स पाहिजेत.
त्याचबरोबर शोएब बर्मार यांचं देखील आगमन झालेलं आहे. 6 बॉलमध्ये 16 रन्स पाहिजेत. याच्या नंतर ग्रँड फिनालेची मॅच रसिक प्रेक्षकांची तुडुंब गर्दी असेल, जिथे माझ्यासमोर तुम्ही देखील अगदी अंतपर्यंत जोडले जा. याच्या नंतर ग्रँड फिनालेची मॅच असेल. येणाऱ्या 6 बॉलमध्ये 16 रन्स पाहिजेत. अमेय पालकर मिस्टर कन्सिस्टंट मैदानाच्या आतमध्ये आहेत. सौ साधनातही बाळासाहेब बोत्रे मॅडम या एंडकडून तो गोलंदाजी करताना दिसू शकणार आहे. राऊंड द विकेट बॉलिंग अमेयच्या विरोधामध्ये पांडुरंग रघु. शॉट ऑफ लेन. पहिलाच बॉल अतिरिक्त उसळी आहे. व्हाईट बॉलचा इशारा दिलाय. एक्स्ट्रा रन्स आहे. 6 मध्ये 15 रन्स पाहिजेत. पांडुरंग रघुवीर या गोलंदाजाला गोलंदाजी आता दिली गेली आहे. इथून जिंकणारा संघ अंतिम फेरीचं तिकीट बुक करणार आहे. इथे विकेट खूप महत्वाचे आहेत. इथे विकेट आली तर मॅच मध्ये काय पलट. आणि इथे चेंडू पडल्यानंतर यावेळेला बघा काटा बदलतोय. रन्स मिळून जातील का, परंतु 2 रन्स हे वेगानं आपण बघतोय कंप्लीट होताना. 5 बॉल मध्ये आता 13 धावांची आवश्यकता आहे. पाच बॉल आणि 13 धावांची गरज. सेक दाफोली 11चा संघ अंतिम फेरीसाठी क्वालिफाय झालाय. 5 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता. रसिक प्रेक्षकांच्या सर्वांच्या नजर या मॅच कडे लागल्यात. दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये एसके स्पोर्ट्स चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सीझन 2 आणि पर्व 2चा हा रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पांडुरंग रघुवीर ट्रॅक वरती असते. राऊंड द विकेट बॉलिंग. इथे जर पाहायला गेलं तर इतिहास रचण्याची वेळ तर आली आहे. इथून दापोली 11चा संघ इतिहास रचण्याच्या दिशेने मात्र मार्गस्थ होणार का, आणि ए आणि बी या दोघांमध्ये मात्र बॅटल बघायला मिळू शकेल की इथे सिया स्पोर्ट्सचा संघ मात्र अंतिम फेरीचं तिकीट बुक करेल. खोलवरचा बॉल टाकलाय. ऑनला ड्राईव्ह केलाय. 1 रन्स घेतलाय. थोडासा फंबल होता आपण बघितलंय. 2 रन्स वेगानं कंप्लीट. 4 बॉल मध्ये 11. म्हणजे जसे जसे जर पाहायला गेलं तर ही मॅच जशी पुढे जाते ना तसे तसे इथे रोमर्स वाढत चाललाय. येस ऍब्सोल्युटली नेल बाईट वाली मॅच आहे. नेल बाईटिंग मॅच आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. इथे 4 बॉल मध्ये 11 रन्स पाहिजेत. हाय व्होल्टेज ड्रामा. जे रसिक प्रेक्षक खाली बसले ते आता उभे राहिलेत या मॅच साठी, कारण ही मॅच तेवढीच मोठी बनणार आहे. 4 बॉल मध्ये 11 रन्स पाहिजेत. ओठ मॅच. शॉट ऑफ लेंथ आहे. चेंडू पडल्यानंतर तिथे मात्र थांबलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल. येणाऱ्या 3 बॉल मध्ये आता 11 रन्स पाहिजेत. मॅचचा काया फलट आपण बघतोय. 3 बॉल मध्ये 11 रन्स पाहिजेत. 2 मोठे प्रहार कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला आहे. 2 मोठे स्ट्रोक घ्यावे लागतील. इथे कॅच विकेट येणार की षटकार जाणार. पांडुरंग रघुवीरनं बॉलिंग आतापर्यंत प्रभावित करणारी टाकली आहे. 3 मध्ये 11 रन्स पाहिजेत. 3 बॉल आणि त्याचबरोबर 11 धावांची आवश्यकता कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला आहे. राऊंड द विकेट बॉल. शॉट ऑफ लेंथ. चेंडूला मात्र अगदी सोडणं पसंत केलं. आता 3 बॉल मध्ये 10 रन्स पाहिजेत. 3 चेंडू आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर 10 धावांची आवश्यकता. सेमीफायनलची मॅच आहे. जिंकणारा संघ सरळ मात्र अंतिम फेरीचं तिकीट बुक करेल. दापोली 11 बी हा संघ अंतिम फेरीसाठी क्वालिफाय झालाय. तर दुसऱ्या बाजूला इथे प्रार्थना ए टीम साठी देखील केली जाते. शॉट ऑफ लेंथ. यावेळेला फटका फसलाय. हवेमध्ये बॉल आहे आणि खरंच सुरेख असं क्षेत्ररक्षण. 2 बॉल आणि त्याचबरोबर 8 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. सुपर मॅच. इथे जर चौकार आला, षटकार आला तर मॅच मध्ये अगदी पुन्हा एकदा रोमर्ष बनून राहणार आहे. आणि डॉट आला तर इथे कदाचित सिया स्पोर्ट्सचा संघ मात्र या मॅच मध्ये अगदी चांगल्या प्रकारच्या मॅच मुठी मध्ये घेऊ शकणार आहे. 2 बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता. या चेंडूवरती संपूर्ण मॅच आता निर्भर आहे की इथे हा चेंडू मात्र जर पाहायला गेलं तर अगदी चांगला टाकला तर मॅच मध्ये पुनरागमन आणि मॅच मुठीमध्ये सिया स्पोर्ट्सचा संघ करेल. तर एक चेंडू खराब अपयशाचं कारण सिया स्पोर्ट्सच्या टीमचं देखील ठरू शकणार आहे. या मॅच नंतर लगेचच आपण जर पाहायला गेलं फायनलची मॅच खेळली जाईल. स्पोर्ट्स टीम या चॅनलच्या माध्यमातून ऑनलाईन रसिक प्रेक्षक देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत.
नवीन जर या चॅनलवरती असाल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि ही मॅच आवडली असेल तर लवकरात लवकर जाऊन कमेंटमध्ये लिहा. अगदी जबरदस्त मॅनेजमेंट देखील आपण बघतोय. 2 बॉलमध्ये 8 धावांची गरज, 2 मध्ये 8ची गरज. समोर फलंदाज तयार आहे. आम्ही यावेळेला स्वीप केलाय, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, षटकार आलाय. वा, आम्ही पालकरचा कॉन्फिडन्स बघा या खेळाडूचा. धमाकेदार परफॉर्मन्स मिस्टर कन्सिस्टंटच्या बॅटमधून हाय हँडसम षटकार आलाय. 1 बॉल 2 धावांची आवश्यकता. कंपल्सरीचे 1 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता. 1 मध्ये 2 रन्स पाहिजेत. आता फिल्डिंगची पोझिशन कशी आहे, कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला आहे. दोन्ही टीमसाठी महत्वाची मॅच आपण बघतोय. दापोली 11 विरुद्ध सिया स्पोर्ट्स. नो टीम मीटिंग. असला टीम मीटिंग नकोय. एक बॉल 2 धावांची आवश्यकता. वॉट अ मॅच, सुपर मॅच आपण बघतोय. एक बॉल 2 धावांची आवश्यकता. थोडीशी चर्चा करतायत अनुप. 1 मध्ये 2 पाहिजे आता मिस्टर कन्सिस्टंट स्ट्राईक मार्क वरती. काय कॉन्फिडन्स आहे खेळाडूचा. जतीन सालगावकरांना सांगितलं की स्ट्राईक घेतली नाही, स्वतःकडे स्ट्राईक ठेवली. आता एका बॉल मध्ये 2 रन्स पाहिजेत. एक बॉल 2 धावांची आवश्यकता आहे. कोणता संघ जिंकणार? पांडुरंग रघुवीर या ठिकाणी आपण जर बघताय तर गोलंदाजी मार्क वरती असेल. दुसऱ्या बाजूला दापोली 11. कोणता संघ जिंकेल? आज की शाम किसके नाम. या चेंडू नंतरला कळेल की कोणता दुसरा संघ अंतिम फेरीचं तिकीट बुक करतोय. 2 संघ आपण बघताय तर आपसात विरोधक म्हणून खेळताना दिसत आहेत. 1 बॉल 2 धावांची आवश्यकता आहे. 1 मध्ये 2 पाहिजे. यावेळेस जर पाहायला गेलं तर कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला आहे. चेंडू टाकला जाईल आणि चेंडू इथे मात्र जर पाहायला गेलं तर थर्ड मॅनला ट्रॅव्हल 4 रन्स मिळत आहेत. आणि यावेळेला दापोली 11 हे या संघ मात्र अंतिम फेरीसाठी क्वालिफाय करतोय. आता ऑफिशियली झालंय तिथे दापोली 11A विरुद्ध दापोली 11B या 2 संघांमधलं फायनलची मॅच खेळली जाईल. व्हॉट अ मॅच, सुपर. लगेच चला आपण 5 मिनिटात टॉस करणार आहोत, याची नोंद घ्या. चला आपण 4:30 बरोबर येत्या 10 मिनिटात टॉस करणार आहोत. दोन्ही टीम दापोली 11AB. आपण लगेच 4:30 परफेक्ट टॉस करण्यासाठी यायचं आहे. आम्ही पालकर वाह, मिस्टर कन्सिस्टंट का नाव त्याला पडलंय. हे उदाहरण पाहिलं मैदानामध्ये ज्यावेळेला त्यांनी जे क्रिकेट खेळलं, म्हणजे जो कॉन्फिडन्स दाखवला की मी करू शकेल, आणि तो विश्वास बघा, तो कॉन्फिडन्स बघा आम्ही पालकरचा. हेच तर खऱ्या अर्थाने एका मान काढूची निशाणी मांडली जाते. आम्ही करून दाखवलंय. आपण भेटूयात काही वेळातच ग्रँड फिनालेच्या मॅच मध्ये. तोपर्यंत घेऊयात थोडीशी विश्रांती. मॅन ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द मॅच
येस ऍब्सोल्युटली मिस्टर कन्सिस्टंट आपण ठरलेला आहात प्लेअर ऑफ द मॅच. आपण आपला अवॉर्ड ऍक्सेप्ट करण्यासाठी या. मिस्टर कन्सिस्टंट चला प्लीज वेलकम या. What a knock, superb, outstanding.